जे बड्डे असते, बड्डेनंतर जे काय आभार देण्यासाठी आपण बॅनर तयार करत असतो, तर अशा प्रकारचे डिझाईन आपण आज घेऊन आलो आहे. तर आज आभारासंदर्भात आपण बॅनर एडिटिंग करणार आहोत. तर आपण ही काय जे डिझाईन आहे, हे डिझाईन आपण फोटोशॉपमध्ये करणार आहोत. तर कोणी प्लीज कमेंट करू नका की PLP फाईल वगैरे सेंड करा म्हणून. मी फक्त PNG फाईल देतो तुम्हाला, ती तुम्ही PLP फाईलमध्ये कन्वर्ट करा. आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज भावांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहोत. प्लीज भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथमतः आपण यामध्ये बॅकग्राऊंड ॲड करून घेऊया. बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर आपण यामध्ये फॉग ॲड करणार आहोत. हे तुम्हाला PNG स्वरूपात दिले आहे. जे कोणी फोटोशॉप यूज करत असेल तर ही फाईल फोटोशॉपमध्ये डायरेक्ट ओपन होईल. या अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्या. कंट्रोल टी दाबल्यानंतर हे जे काय फॉग आहे ते मोठे करता येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे सेट करा तुम्ही. त्यानंतर आपण अजून एक फॉग दिलेला आहे, हे फॉग 2 म्हणून. हे तुम्ही इथे ॲड करा. त्यानंतर आपण हे काय टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट त्यामध्ये ॲड करा अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक कॅलिग्राफी दिली आहे धन्यवादची, ही कॅलिग्राफी यामध्ये ॲड करायची. या कॅलिग्राफीला आपण एक टेक्स्चर दिलेला आहे. हा जो काही क्लिप मास्कसाठी आपण वापरणार आहोत या कॅलिग्राफीवर ओव्हरले करून लेअरला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचं आहे. क्रेडिटर क्लिपिंग मास्क. हे जे काय टेक्स्चर आहे त्या टेक्स्टमध्ये आतमध्ये जाईल. त्यानंतर आपण यामध्ये फोटो ॲड करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी तुमचा पण फोटो ॲड करू शकता, खाली नाव ॲड करू शकता तुम्ही. तुमची डिझाईन रेडी होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर आपण हे जे काय ज्याचा वाढदिवस होता त्याचं आपण नाव खाली ॲड करणार आहोत. मी इथे कॅलिग्राफीत नाव तयार केलं आहे. तुम्ही इथे साधा टेक्स्ट पण घेऊ शकता, तुमच्या जे PCमध्ये अवेलेबल असेल तो. अशा प्रकारे सेट करून घ्या. अशा प्रकारे तुमची डिझाईन रेडीमेड तयार होऊन जाईल. तर प्लीज भावांनो कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर धन्यवाद भावांनो.